तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। तर आता मी मळ्यात चाललोय, तर चला बघूया आमचा मळा कसा आहे तो। तर आम्ही जाणार आहे मळ्यात आणि तिथं बघू काय काय कसं कसं करणार आहे। आम्ही जेवण पण घेतलेलं आहे आज आणि मस्त असं जेवण वगैरे करून आम्ही फुल एन्जॉय करून येणार आहे आमच्या मळ्यातनं। तर आता आम्ही आमच्या आत्याच्या घरी आलो होतो। आत्याला बघून बरेच दिवस झाले, त्यामुळे तिला भेटायसाठी आलेलो। आणि इथे बघा आपल्या महाराष्ट्राची पद्धत, म्हणजे कधी आपण आपल्या पाहुण्यांच्या घरी गेलो का हळदी कुंकू लावतात, ओटी भरतात, तर तसंच सुरू आहे। अगं डोकं हां, मस्त गप्पा झाल्या आणि कसा टाईम गेला कळला पण नाही। पटापटा असं टाईम जात होता, पण टाईम जाऊन आम्हाला वाटत होतं, पण आता काय करायचं, टाईम आहे जाणारच। आणि गावी आल्यानंतर सगळ्यांच्या घरी जातो, पाहुण्यांच्या वगैरे सगळ्यांना भेटतो। मी आता लगेच जाणार आहे मी, पण पुढच्या वर्षी येणार आहे बस तू शांतीला बोलवते ये तू पण फिरायला फिरायला आल्यावर येईल घे गीता, त्याला काय असतं म्हणजे फिरायचं ठिकाण आहे ना, जवळच आहे, कोपचीच्या जवळच आहे, दुसरा एक मी मळ्यात आलोय आणि मस्त व्ह्यू आहे इथला। आंबे तर किती लागलेत ना पुढे, आपलं नाही का, आम्ही चिप्स खात बसलोय आल्या आल्या या खायला। ओके चल बघू। किती आंबे लागलेत रे, किती आंबे लागलेत। चल आम्ही पण नाही जांभळीचं झाड आहे ना, मग काय किती मोठे जांभळीच्या झाडाला जांभळं आले पाहिजे। और लय मोहर लागला की गो, ए चिकल आहे वाटतं बघ दमाने, लय जांभळं लागणार ना हो, गाणी येते हो तिथं वहिनी, मग तिथं बसू एक त्यांच्या झाडाखाली, त्यांच्या झाडाखाली बसू एक, तिथे चिकल नाही है ना, हा रानातून आम्ही वेफर चिप्स खातो, रानात येऊन रानमेवा खायची हिने आणले काय करत, आमच्या जांभळी जर बघा खूप छान आहे। कुठे बस भावा, कुठे बस चिकल आहे इथं, नाही जेवण करून फिरूया, जेवण करून फिरूया म्हणजे हा का घे हवा कुठे फुलतो चप्पल बघा, चप्पल तिथे बसल्यावर चालत नाही आपल्याला, नाही ती तिला बसू दे बिचारीला। आता आम्ही खाली चाललोय मळ्यामध्ये, तर ही सगळी मुलं थकली होती, त्यांना यायचं नाही, कारण एकदा भाऊन गेलं तर खाली टोकापर्यंत, त्यामुळे आधी काही येत नाही। होय मग राहू दे इथं, ही आहे ती वाटतं, ती पिशवी कुठे आहे, तिथे तिथे चला घे। क्यों भाई,
काय थांबा फिर बघा विहिरीचं पाणी किती वर आले आवाज घुमतोय नको मला नको मी नाही घेणार असू दे ऊस आहे छोटा छोटा रामकाठी रामकाठी आता ऊस तोड झाली हो भाऊ थांब की भाऊ जांभळीचं झाड आहे ना इथे पण एक जांभळीचं झाड आहे लोक लावते ती ही छोटा नळ होता ना छोटा ना हा हा छोटा नळ आहे इथे मला साप दिसला होता पळत सुटलेलं मी चूल मांडल्यावर ना मग खाली विटाच्या मांडून चूल मस्त मांडली सिमेंट वगैरे लावून हो लहानपणीची आठवण आली लहानपणी सारखं खालीपर्यंत यायचं आता कसं वाटतंय दम भरला अय्यो नाही आम्ही फक्त फेब्रुवारीमध्ये आलो हा बास भाऊ बास नको नको खाली नको एक तर मला महाग सांगा मला काय काय येतोच अयो किती डेंजर आहे अशा काही नको नाही राहू द्या अयो इथनं जाणं लय अवघड आहे बरं का इथं मोठ्या नळ म्हणते त्याला मोठ्या नळावर त्यांनी असं टाकले आणि वजन घेऊन कसं यायचं हो येते ती पण ज्याला माहिती आहे ती पाय टाकून येते पण आपल्याला काय माहिती आहे माझं पाय अडकलं काय मी पण येते बाई व्हिडिओ पण काढते मी पण येते लांब आहे खालीपर्यंत असं चालत जायला पण आता इतक्या वर्षात आलो म्हणलं आता किती वर्ष झालं बहिणी मी मिळायचं म्हणजे 5-6 वर्ष झाले असतील 5-6 वर्ष झालं आम्ही आलो नाही लय वर्ष झाली कारण पंढरपूरनं यायला जरा लांब पडतं मग सारखंच यायचं तू रानात आता बंद केलंय आता पंढरपुरात येईल तर कसं व्हायचं म्हणा तर इथं बसा असं का आता एकदम निघून आहे ना मी पण इथं मी सांगू शकत नाही म्हणायचं परत जेवण करून गवत किती आले बा त्या साईडचं दाखवाय कसलं गवत काँग्रेस धनुर्रा बघा याला आम्ही पुढारी धनुरा म्हणतो धनुरा म्हणतात ना आपल्यात धनुरा म्हणते ती आणि आटपाडीच्या भागाला काँग्रेस कोण पुढारी म्हणतं पुढारी नाव आहे ती लय नाव आहे ते पण आम्ही तर धनुरा म्हणतो धनुरा भारी वाटलं मग शेत बघून किती मस्त वाटलं किती खालीपर्यंत चालत आलं चालन चालन दमलो किती रानात झाले हो काँग्रेस याद हां सगळा काँग्रेस ह्या रानातले दिसते बा आणि दोन दिले जरा धनुरा हे उपडून काढला आपलं तिघांचं कुठपर्यंत गेलं भाऊ खाली करून गेली अजून एक. अजून खालीपर्यंत ऊस आहे का? हाय घे शेवटपर्यंत शेवटपर्यंत वाड्यापर्यंत नाही होय. वड्यापर्यंत जाऊ शकत नाही 5:30 वाजले तरी पण एवढं ऊन आहे आम्ही आलो म्हणजे दोघं जातो खालीपर्यंत कधी कधी मी ही करते नको म्हणते लई खालीपर्यंत आम्ही खालच्या रानातलं गवत काढलं तर इथनं पाणी सुरू होतं होय त्यातलं आपल्या कानातले काढत होते ना हां चांगलं आहे की उलटे काढलं का किती गवत आले काढत नाही दिलं ती तिरमुकाबाची तिथं फवारा मारला फवारा मारलाय मग उसावर नाही घ्यायचं उसावर जात नाही का पण इतकं गवत काढायला लागतं नाही तर ऊस उबदार येत नाही ना चांगला आहे तुला बघितलं भावामुळे सगळी म्हणायला लागली यंग दिसतंय होय होय मी तर तुम्हालाच किती वेळा मी म्हणले तुम्हाला खरं वाटलं नव्हतं ना हो नाही खरं वाटायला काय नाही पण तुमच्या एवढं चालणं होतं फास्ट मुलं लागले पिशव्या घेऊन
पिशव्या आम्ही तिथे खालीच अडकवले त्यांना, त्याच्यामुळं मग आता पिशव्या आणल्या आम्ही, आणले भरपूर जेवण. आणि बघू आता आम्ही काय जेवण काय आणलं. करणार आहे. तुम्हाला दाखवणारच आहे आम्ही काय जेवण आणलंय ते. तरी बघा भाऊन आता ना काही गवारीचा गवारचा पाला तोडून आणतात शेतातली देशी कोथिंबीर आणले. आता छोट्या जेवणाबरोबर छोट्या खाणार आहे. पानांची मस्त अशी फुलं आले तिला खरं तर. हो पण वास किती वास सुंदर. असला मस्त देशी आहे ना. धुतलंय का होय नसतं. मग आता कसं खायचं. रान खायतोय आता. भरपूर आम्ही तोंडी लावायला तर इतकं आणलंय ना, तुम्ही म्हणणार काय आणलंय काय ठेवची गँग यायला लागलेली पिशव्या घेऊन. बघा साहेब तर काय नुसतं तराटच आहे, तर इतकं पळते तरी काय बोलायलाच नको. साहेबांचं पाय टिकणत. साहेबांची मुलगी म्हणून काय करायला चालायला लागलाय फर्स्ट. साहेबांची मुलगीला शक्ती नाही. साहेबांच्या मुलींना आणली जिलेबी खायला. ते ती सर्वात जास्त फास्ट चालते अगं काय ग. तर बघा मी मगाशी म्हटलं नाही तुम्हाला आम्ही इतकं तोंडी लावायचं आणलंय, तर तुम्ही शॉक होचाला बघून. काय आणलं नाही विचारा. गाजर ही काय पिशव्या उचलायला लागते ते असं. वाव. आम्ही गाजर, कांदा, टोमॅटो, मिरच्या, कोथिंबीर आणि ही गवारीचा पाला. पाण्याच्या गवारीचा bottles तर पाला. बघा आमच्या. एवढं भावनं तोंडीला आणले. अरे तुम्ही पाणी जेवायच्या आधी एवढं पाणी कमी केलं. एवढं तोंडी लावायला ज्यादा जेवढं असेल तेवढं चांगलं असतं. केवढं केलं तेवढंच. तोंडी लावायचं ज्यादा खायचं सॅलड आणि भाकरी कमी. हे बघा पाण्याच्या बॉटल. भाव एवढं सगळं खातो. बीटरूट पण खातो ना रे. ही आणली आम्ही पाणी. एवढे सगळ्या पाण्याच्या बॉटल घेऊन आलो. हे ती भाजी धुवा धुवा असं धुवून बस झालं. औषध आहे का बघा. धुवी अशी आहे दोन्ही. आता घे एवढी बाटली पाणी. आवळा. आवळं, शेंगदाणे, ओके. प्लेटा जेवण्यासाठी आम्हाला. हा पाणी. या. नाही. बाबा हे हो ग. बस की खाली बसल्यावर टुचली बस. कशाला गे? किती वेळ झाला? किती रिदम से स्लो फास्ट चला की पळा. या अरे संपलं. देवा, एवढं सगळं आणलं पण चमचाच आणला नाही. अरे इच्छा. असं रानातलं आवळं ही खायला लागतं. किती मस्त लागतं आवळा बा. आधी बेटा बैठो. वांग कोण कोण खाणार आहे? मी. साई वांग कोण कोण खाणार आहे? साक्षी खाणार नाही का? बस तशीच. जेवण काय कोण करणार नाही बरं का? काय परत आणणार पण नाही. ती जवसाची कुठे आपली? मामाने काय एवढं पाहिलं का नाही? पाहिलं आणलं. बस तू बस तर नाही तर उठ तर. बस की बा. बस. प्रजूबाईला पण जागा दिसा. ये गवार कशात त्यांची असते? सर्वात जास्त तू ही कशाची? एक घास खाल्ला ही चटणी कशाची हे आणली? का जवसाची. आता मला पण जागा मिळेल बस. ती म्हणा मी गोट आहे का? अगं ते काहीतरी खायचं असलं. आधी नको ना. भाकरी पाहिजे. टेस्टी असते रे. मी रोज खातो. मी रोज खातो. तू मी पण रोज खातो. पप्पा आज तुम्ही खावा. तू पण खावाय. मामाला काय आहे? हा रे हे तू मला नको मी वांग खात नाही. ग्रेव्ही फक्त खा घे. ग्रेव्ही होती वांग हा वांग दे. वांग जी खाते त्यांना द्या. लय मस्त लागतं जेवण. सुपर. भाऊ दमान खा गिर वाटतंय कुठनं तर आलाय पळून आणि खायला. असं जेवण का बाका बाका खायचं आम्ही आहे ना मस्तपैकी जेवण करतोय आणि जेवणाची चव एकदम वाढली आहे. कसं लागते प्रजू? एकदम मस्त लागते. साक्षू बसायला अजून स्टेबल झालं नाही वाटतं. अप्रतिम. आधी हे ती कसं नसतं. केरळमध्ये भराय का इथं बाळा? आधी खाल्ली आहे भाजी कशी ए आधी केरळमध्ये चांगलं आहे का इथं?
कसं आहे मामाच्या मळ्यात? चांगलं आहे. चांगलं आहे ना? ढेकळ्यात बसायला नाही, मांडी घालून कसं बसलंय बघा की. कोण? तू मला येतं की मी बस रुतलं तर रुतलं. नंतर नाही आला खाली. आता नाही टेकवायचं. घाबरला. नाही सापडणार पण नाही काय ते असेल तोंडी लावली असेल, परंतु गवारीचा पाला कधी तोंडी लावला का? अशी चटणी बरोबर असं मस्तपैकी चटणी घ्यायची, भाकरी घ्यायची. या. अरे गवारीचा पाला. सांगितलं तरी तसंच करणार आहे त्यांनी. अरे तुला मी तुझं काय मस्त. समोरच्याला हार्ट अटॅक येईल भाऊ. सगळं असं रोग ए समोरच्याला हार्ट अटॅक येईल तुझं बघून पद्धत. गवारीचा पाला चांगला आहे की एका झटक्यात खाल्लं एक गाच 32 वेळा चावून खायचं. नंतर हे वांग्यात मीठ का कमी आहे? मीठ नाही कमी आम्ही सकाळी तर जिलेबी पण आणले. खरं वांगण. मीठच नाही. हाय रे राजा. नाही हाय सोड. मा ओळखते ही. चटणी की बाळा, जवसा चटणी चांगली आहे. आधी असं पाला. ही घे अशीच पातळी घेतली भाजी. जिलेबी दाखव गं साक्षी. का? बरीच चावती म्हणून. काय टुचते प्रजूला कळलंय प्रजूला. पाहिजे टुचते तुमने कुछ नहीं देखा. भाजी तुझकी. चाललं बाई जावा. देते ती पण त्यांना हुडकायला लागते ती सगळे आणि मळ्यात गेलो काय काय आम्हाला दिले. आमच्या आत्याच्या घरी सगळ्यांच्या घरी गेलेलो, पण सगळ्यांच्या घरी व्हिडिओ काढला नाही कारण सगळ्यांना आवडत नाही व्हिडिओ. त्यामुळे फक्त आम्ही म्हणजे कसं असते प्रत्येकालाच आवडेल असं काय नाही ना. आणि कुणाला काढताना जरा संकोच वाटतो ती, मग त्यापेक्षा आपलं म्हणजे लाजते ती बऱ्यापैकी. आपली खेडेगावातली लोक कशी असतात माहिती आहे तुम्हाला. त्यामुळं म्हणून मग आम्ही सगळ्यांच्या घरी काढलं नाही. पुणे हायवे, पुणे पंढरपूर हायवेवर आहे आमचं शेत. है ना? मस्त हायवे. ही वगळ आहे ना आपली. वगळीचं पाणी किती बारकी झाली आहे ना. पालकची भाजी. पालकची तिथं भेटते व, त्यामुळे काय एवढं वाटत नाही. बरं व्हिडिओ गवारी लावली. बघा आम्ही तांदूळाची भाजी घेतली आहे, नंतर राजगिरीची, ही राजगिरीची भाजी आहे आणि पालकची पण. एवढी सगळी भाजी घेतली आता आम्ही. चलो. सगळीकडे पालकच आहे. आणि इथं बघा पालक मस्त असा आलेला आहे. दाखव दे. आणि ह्या आमच्या इंदू नानी. ती करते म्हणजे तिथं जाते, टाइम भेटेल तेव्हा युट्यूबचं करते, असं करते. बसून काय करायचं. काल का परवा दिवशी मला ध्यान होय. दीदी दिसली होती हो. नाही दीदी दिसली होती, दीदी तुमची अष्टमीला आली तर तीच दिसली होती मला. सिद्धी दिसली पण सिद्धी पुढं होती. आपली आवड आहे म्हणून करायची सगळं. आता तुम्हाला केरळ सगळं माहिती होतं ना, इथं बसलं बघायला भेटतंय ना. आणि आता आपण करत असलेला व्हिडिओ म्हातारपणी जरी बघितलं तर आपण कसं दिसतो ती पण कळतंय. तर काय नळपट्टी लावत होती काय? नाही गेलो तिकडं. नाही आंब्याकडे आंब्याकडे नाही गेलो. आई असाय पाहिजे होती. तिला किती आनंद झाला. काय करायचं. अरे राम ऊन लय लागतं म्हणून नाही लय ऊन लागते अहो. लवकर का नाही आता तर घर बांधलं.
बता की बहिणी होतो काय असलं इथं आल्यावर भेटते हो. होय किती मोठी ट्रॉफी आहे बघा, हिला भेटली आहे. किती मोठी. कशासाठी भेटले तुला एवढ्या ट्रॉफी? 18 राज्यस्तरीय मॅचेस मध्ये आमचा तृतीय क्रमांक आला. त्यामध्ये मी- अरे वा, चांगले आहे मग स्पोर्ट्समध्ये आहे ना. हा, मस्त आहे. खो-खोच्या मॅचेस होत्या. होय का? हा. हं. पुढे काय करणार आहे? पुढे आता 11वी-12वी करत खेळणार, खो-खो खेळणार आहे. चल, मस्त आहे. त्यावर एक खो खो स्पर्धामध्ये 3रा नंबर आलेला आहे यांचा. मस्त आहे. य कॉंग्रॅच्युलेशन्स, अभिनंदन. थँक्यू. य हिंदूला म्हणलं केस केली का तुला माहिती आहे नाही म्हणलं काय तुझा तू छान त्याने रात्री काय घडवलं माहिती आहे का? तुला दोन पाय मोडले. लागली